कॅप राऊंड 1चा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे. आता वेळ आहे एकतर ऍडमिशन घेण्याची किंवा पुढच्या राऊंडला जाण्याची. यातलं काहीतरी ऑप्शन आपल्याला करायचं असेल तर सीईटी सेलच्या पोर्टलवरती आपल्याला आपला डिसिजन हा द्यावा लागतो. जसं ऍडमिशन घ्यायचं आहे तर आपल्याला फ्रीज ऑप्शनमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि जर नेक्स्ट राऊंडला जायचं तर बेटरमेंट ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. आता फ्रीज आणि बेटरमेंट काय असतं, त्यानंतर कुठल्या राऊंडमध्ये नेक्स्ट राऊंडची प्रोसेस कशी आहे, तर हे मी सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. चारही राऊंडचे फ्रीज बेटरमेंट कसे चालतात, ओके, ऑटो फ्रीज काय असतं, ते सगळं डिटेल व्हिडिओमध्ये मी कव्हर केले, ते तुम्ही जाऊन बघू शकता. स्पेशली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही सगळी प्रोसेस पोर्टलवरती तुमचे जे डिसिजन आहे फ्रीचे किंवा बेटरमेंटचे हे द्यायचे कसे. त्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन हा खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, ते कसं करायचं. त्यानंतर कुठल्या गोष्टी ह्या करताना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. फीस जी असते ही पेमेंट कसं केलं जातं, या गोष्टी तुम्ही स्वतः पण करू शकता. त्या कशा करायच्या हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. आता आपण जाऊया माझ्या स्क्रीनवरती. मी सीईटी सेलची जी वेबसाईट आहे ती ओपन करतोय. न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचंय. इथे ईमेल आयडी पासवर्ड टाकायचे, लॉग इन करायचंय आणि नंतर तुमच्या होम स्क्रीनवरती जायचंय. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचंय सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. यामध्ये टेक्निकल एज्युकेशन इंजिनिअरिंगचा हा जो यूजी कोर्स आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग तुम्हाला इथे दिसेल, यावरती क्लिक करायचंय. नंतर होम स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल दिसेल, ते व्हेरीफाय करायचे. तुमचा युजर नेम, ऍप्लिकेशन आयडी हे सगळे प्रॉपर आहेत की नाही. त्यानंतर तुम्हाला जे अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे जर तुम्हाला, तर त्याचे डिटेल तुम्हाला इथे दिसतील. जसे या स्टुडंटला अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर. त्यानंतर कुठली ब्रँच मिळाली, कुठली कॅटेगरी मिळाली आणि कुठला सीट टाईप हे तुम्हाला याच्यामध्ये मिळालेलं आहे. बऱ्याच वेळा तुमची कॅटेगरी वगैरे राहते पण सीट टाईप जे अलोकेटेड असतं ते वेगळं असतं. आता नंबर ऑफ प्रेफरन्स, किती नंबरचा प्रेफरन्स हा तुम्हाला मिळाला आहे हे ते सगळं तुम्हाला इथे दिसेल. पुढची प्रोसेस करण्यासाठी इम्पॉर्टंट 4 स्टेप्स आहेत. ओके, या 4 स्टेपला फर्स्ट स्टेप जी असते ही सेल्फ व्हेरिफिकेशन असते. म्हणजे जे आपण मार्क, कॅटेगरी वगैरे सगळे जे डिटेल्स टाकलेले आहेत तर ते आपल्याला आपल्या साईडनं कन्फर्मेशन द्यायचे की ते सगळं प्रॉपर आहे की नाही. ती आहे फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड आहे सीट ऍक्सेप्टन्स ऑप्शन. फ्रीज आणि बेटरमेंट हे जे आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सीट बुक करण्यासाठी किंवा यातलं कुठल्याही ऑप्शन घेण्यासाठी आपल्याला 1000 रुपीज हे सीईटी सेलला पे करायचे. तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन नाही घ्यायचंय, ओके, म्हणजे तुम्ही बेटरमेंट साठी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करताय फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये, तर जे मिळालेलं सीट आहे ते बुक करा. तुम्हाला जरी आवडलं नाही ते कॉलेज, पण ऍटलीस्ट 1000 रुपीज तुम्हाला कधी ना कधी पे करावे लागणार आहे या राऊंडच्या प्रोसेस मध्ये जाताना. तर ते आताच पे करून ठेवा. जी मिळालेली सीट आहे ती होल्ड करून ठेवा आणि मग नेक्स्ट राऊंडला याच्यापेक्षा बेटर कॉलेज तुम्ही ट्राय करा. तर थर्ड स्टेप मध्ये आहे ही सीट ऍक्सेप्टन्स फी जी आहे 1000, ती आपल्याला पे करायची आहे. त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्सला एक लेटर जनरेट होतं, ती पीडीएफ असते, ती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची. त्याची एक झेरॉक्स कॉपी पण तुम्ही तुमच्या फाईलला लावून ठेवा. यानंतर खाली काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता. जसं आपल्याला हे सीट सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ऍक्सेप्टन्सचा जो टायमिंग दिलेला आहे हा 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला पोर्टलवरती आपला जो डिसिजन आहे तो नोंदवायचा आहे. तुम्ही जर काही डिसिजन घेतला नाही तर तुम्हाला जर सीट मिळालेली असेल तर ही रिलीज केली जाईल. सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म नव्याने भरावं लागेल आणि त्यावेळी मागच्या सीटचे काही डिटेल अवेलेबल नसणार. पण ज्या स्टुडंटला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी ऍडमिशन साठी पण हेच टायमिंग डेट दिलेली आहे. ओके, 3 ते 5 तारखेमध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला जायचं आहे. तिथे ऍडमिशनची जी प्रोसेस असते त्यासाठी 2 तास तुम्हाला लागू शकतात. तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हे सगळं तिथे होईल आणि त्यानंतर त्यांनी लगेच ऍडमिशनसाठी तयारी पॅरेंट्सने स्टुडंट्सने करायची आहे. हे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही नंतर डिटेलमध्ये वाचू शकता. फर्स्ट स्टेप कंप्लीट करण्यासाठी मी क्लिक करत आहे इनकम्प्लीट या बटनवरती. इथे तुम्हाला तुमचं नेम, जेंडर, बाकीचे सगळे जे डिटेल्स आहेत हे इथे तुम्हाला दिसतील. कुठलं अलॉटमेंटचे तुमचे डिटेल आहेत, कॅप राऊंड 1चे कुठलं कॉलेज मिळालंय हे सगळे डिटेल दिसेल. तसेच इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटर याचं तुम्हाला नाव आणि नंबर दिसेल. तुम्हाला जर या कॉलेजबद्दल काही क्वेरीज असेल तर तुम्ही या पर्सनला कॉल करून डिटेल्स विचारू शकता. जसं तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या अंडर येत आहे तर त्या कॅटेगरीसाठी किती फीस लागणार आहे स्पेशली या कॉलेजसाठी, तर ते सगळे डिटेल तुम्ही घ्या. ऍटलिस्ट तुम्ही जरी बेटरमेंटसाठी चालले तर ऍटलिस्ट या कॉलेजला किती फीस लागते या कोऑर्डिनेटरला कॉल करून ते सगळं नोट करून ठेवा. जेणेकरून ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला फीसचे मॅनेजमेंट करावं लागतं, फीस तुम्हाला बँक अकाउंटमध्ये ठेवावी लागते, तर ते सगळं तुम्ही त्याची तयारी तुमची झालेली राहील. यानंतर प्रोसीड टू सीट ऍक्सेप्टन्स या बटनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे लिस्ट ऑफ पॅरामीटर्स टू बी चेक बाय कॅन्डिडेट्स. ओके, त्यानंतर व्हर्जन नंबर तिथे मेन्शन केला, ईएन नंबर आहे, तुमचे सगळे नावाचे डिटेल्स आहेत. यामध्ये त्यांनी काय सांगितलं की करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे एवढेच डिटेल आपल्याला इथे द्यायचे आहेत. ओके, तुमचं जेंडर मेल करेक्ट आहे की नाही हेच बघायचं आहे. आता बऱ्याच स्टुडंटचं कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस मध्ये पहिले त्यांनी नो केलं किंवा टीएफडब्ल्यूएस जे त्यांनी इथे 2 ऑप्शन दिसत आहे, करेक्ट आहे की इनकरेक्ट. याचा अर्थ टीएफडब्ल्यूएस ला अप्लाय करायचं की नाही हा नाहीये. टीएफडब्ल्यूएसचं डिटेल तुम्ही एस हा फॉर्म भरताना दिलाय की नाही हे करेक्शन जे आहे हे तो विचारतोय. ठीक आहे, तर
मी जे सांगतोय तसंच करा. कारण जर तुम्ही यातलं कुठलं इनकरेक्ट सिलेक्ट केलं, तर तुम्हाला मिळालेली सीट ही कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये करेक्ट हा जो रेडिओ बटन आहे, याच्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर काय होतं, की समोर जो स्टेटस आहे, हा ना ग्रीन कलरमध्ये कन्व्हर्ट होतो. पहिले हा असा ब्लॅक कलरमध्ये असतो. जसं नॉट सिलेक्टेड असं ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल आहे. ओके. आता मी जेव्हा यावरती क्लिक करतोय, त्याच्यानंतरून तो नॉट सिलेक्टेड जो ब्लॅक कलरमध्ये मेन्शन होता, तो ग्रीन कलरमध्ये असं चालला जातो. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं करेक्ट, करेक्ट, करेक्ट असं पद्धतीने हे सगळे ऑप्शन चेक करायचे आहेत. तर फर्स्ट तुमचे डिटेल आहे, नंतरून आहे तुमचे मार्क्स. ओके. इथे पण जे करेक्ट वाला ऑप्शन आहे, ते टिक करायचं आहे. या स्क्रीनवरती बरेच मुलं चुका करतात. तुम्ही जर इनकरेक्ट सिलेक्ट केलं, तर मित्रांनो अशी रिस्क घेऊ नका. मिळालेली सीट ही कॅन्सल होऊ शकते. ठीक आहे. तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, ते डॉक्युमेंट्स इथे असणार आहे. तुम्ही जर मला ओपन करून बघायचे असेल, तर तुम्ही ओपन करून बघू शकता. ठीक आहे. पण कुठेही नॉट एक्सेप्टेड किंवा वरचं इनकरेक्ट असे ऑप्शन सिलेक्ट करू नका. नंतरून क्लिक करायचं आहे सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती. एकदा क्लिक केलं, की त्यानंतरून हे जेवढे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले होते ना, हे डिसेबल होतात. ओके. त्यानंतरून सेल्फ कन्फर्मेशन हा जो चेकबॉक्स आहे इथे चेक करायचा आहे आणि याचं फक्त आपण सेल्फ कन्फर्मेशन देतोय, की वरती सगळी जी इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करतोय ती ॲक्युरेट आहे. ओके. ते चेक केल्यानंतरून खाली परत सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, बेटरमेंट आणि फ्रीज. ओके. बेटरमेंट म्हणजे करंट राउंडमध्ये तुम्हाला नेक्स्ट राउंडला जायचं आहे आणि करंट अलॉटेड सीट ही बुक करायची आहे. आणि फ्रीज म्हणजे तुम्ही तुमचा डिसिजन फायनल झाला आहे, की तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. त्याच वेळी तुम्ही फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता इथले इन्स्ट्रक्शन जे आहेत ते आपण व्यवस्थित वाचूया. ओके. कॅन्डिडेट हू हॅव बीन अलोकेटेड सीट अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड इफ कॅन्डिडेट इज नॉट सॅटिस्फाईड. म्हणजे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्सची सीट मिळाली आणि तुम्ही जर हॅपी नसाल, तर तुम्ही पुढच्या राउंडमध्ये जाऊ शकता. ठीक आहे. आणि याचा जो टायमिंग त्यांनी दिलेला आहे, ओके, ते त्यांनी मेन्शन केलंय, की 5 तारखेला 3 वाजेपर्यंतच तुम्हाला जे आहे ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आणि तुम्ही जर फ्रीज ऑप्शनमध्ये जात असेल, तर ॲडमिशन प्रोसेस तर ऑनलाईनची ही जी प्रोसेस आहे, ही तर कंप्लीट करायचीच आहे. पण ऑफलाईनमध्ये कॉलेजला जाऊन सगळे डॉक्युमेंट सबमिट करायचे, त्याची फीस पे करायची. हे पण ॲडिशनल गोष्टी या विदिन टाईममध्ये करायच्या आहेत. 5 तारखेला 5 वाजेपर्यंत हे सगळं तुमचं कंप्लीट झालेलं पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बेटरमेंट किंवा फ्रीज करण्यासाठी कॉलेजला जाण्याची गरज असते का? तर बेटरमेंट ही प्रोसेस जी आहे ही ऑनलाईन घरबसल्या तुमच्या सिस्टमवरनंच होणार आहे. त्यामुळे कॉलेजला व्हिजिट करण्याची गरज नसते. बेटरमेंट या प्रोसेससाठी. ओके. बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज. ओके. आणि फ्रीज म्हणजे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर यासाठी तुम्हाला पहिले पोर्टलवरती हा ऑप्शन नोंदवायचा आहे. याची पी-डी-एफ जनरेट होते ती घ्यायची आहे. त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे. त्यानंतरून कॉलेजला व्हिजिट करून सगळी ॲडमिशनची कॉलेजची जी प्रोसेस असते ती कंप्लीट करायची आहे. आणि ही ती ना कधी पण कंप्लीट केली तर चालत नाही. इथे जी डेट त्यांनी मेन्शन केली आहे फर्स्ट राउंडसाठी, त्या विदिन डेटमध्येच ती ही प्रोसेस जी आहे ही तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर या स्टुडंटला आम्ही डिसाईड केलंय, की आम्ही बेटरमेंटसाठी जाणार आहे. तर त्यामुळे मी बेटरमेंट नॉट फ्रीज प्रोसीड या बटनवरती क्लिक करतोय. याच्यानंतर एक ओ-टी-पी जनरेट होईल. तो तुम्हाला ओ-टी-पी इथे टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर खाली व्हेरिफाय ओ-टी-पी फॉर बेटरमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर वेगळा ऑप्शन सिलेक्ट करत असाल, तर तिथे फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करत असाल, तर ते फ्रीज असं दाखवेल. ठीक आहे. नंतर सिलेक्ट पेमेंट मोड याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीड. यानंतरून तुम्हाला जी फीस लागणार आहे, ओके, इथे चेकबॉक्स आहे सिलेक्टचा, तो चेक करायचा आहे. त्यानंतर टोटल जी फीस लागणार आहे, कॅप राउंड 1 साठीची 1000 इथे त्यांनी दाखवली. आता ही फीस तुम्हाला पे करायची आहे मित्रांनो, कारण तुम्ही फक्त मागे डिसिजन दिलंय. ओके. पण जर तुम्ही फक्त डिसिजन दिलं जसं फ्रीज अँड बेटरमेंट आणि तुम्ही जर इथे फीस पे नाही केली, तर तुम्हाला मिळालेली सीट ही कॅन्सल होणार आहे. ओके. त्यामुळे ही फीस तुम्ही पे करा. आता मी क्लिक करतोय प्रोसीड टू पेमेंट या बटनवरती. इथे रेझर पे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. यानंतरून आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. एक पॉपअप येईल, त्यावरती पण तुम्ही ओके करा. यानंतरून पेमेंटचं स्क्रीन येईल. पेमेंट तुम्हाला ज्या पण मोडने पेमेंट करायचं ते पेमेंटचं ऑप्शन तुम्ही इथे घेऊन पेमेंट करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तो परत तुमच्या एक पी-डी-एफ तो जनरेट करेल. त्या पी-डी-एफमध्ये काही गोष्टी तुम्हाला व्हेरिफाय करायच्या आहेत. तर या पी-डी-एफमध्ये एकदम खाली गेल्यानंतर तुम्हाला जे कॅप राउंडचं सीट मिळालं आहे त्याचे डिटेल्स इथे आहे. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्सचे तुमचे डिटेल काय आहेत. आपण बेटरमेंटसाठी गेलो आहे म्हणजे नॉट फ्रीज. ओके. आणि सीट ॲक्सेप्टन्स जे आहे आपण सीट ॲक्सेप्ट करून ठेवलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अमाऊंट पे केली आहे, त्याचा रेफरन्स नंबर हा मेन्शन केलेला आहे. त्यानंतर इथे प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जी पी-डी-एफ जनरेट होईल त्याची एक प्रिंट कॉपी काढून ठेवायची आहे. मित्रांनो, तुम्ही जर यावर्षीच्या इंजिनिअरिंग कॅप राउंड प्रोसेसमधून जात असाल, तर माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा. इथे तुम्हाला सगळे CET सेलकडून आलेले अपडेट्स,
नोटिफिकेशन सगळे मिळतील. तो फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती असा मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला माझ्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲडही केलं जाईल. तसेच तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल करायचं असेल तर सेम नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरही करा.